ओम नमो भगवते वासुदेवाय. मुळातला राजा परीक्षितीचा प्रश्न असा आहे की मनुष्य जीवानं नेमकं काय करायला पाहिजे. आणि दुसरं असं की जो सतत मरतोय, 7व्या दिवशी ज्याचा मृत्यू निश्चित आहे, अशा माणसाचं कर्तव्य काय. आणि त्या प्रश्नांच्या उत्तरादाखल शुकदेव परीक्षिताशी संवाद साधतायत आणि धारणा कशी करावी ह्या त्याच्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. मागच्या भागात आपण ते बघितलं, ती विरक्तांची मनस्थिती बघितली. विरक्तांनी कसं असायला पाहिजे, राहायला पाहिजे ते त्यांनी सांगितलं. की जर नद्यांचं पाणी मिळतं आहे तर अन्यत्र पाण्यासाठी धडपड कशाला करायची. झाडांची फळं मिळत आहेत, कंदमुळं मिळत आहेत, मग उगीच 3 दगडांची चूल मांडून स्वयंपाक कशाला करायचा. 2 हातांच्या उंजळीने जर आपल्याला खाता पिता येत आहे तर उगीच भांड्यांचा सोस कशाला हवा. ही सगळी विरक्तांची मनस्थिती असली पाहिजे, असं त्यांचं चरित्र असलं पाहिजे. का? कारण त्यांचं लक्ष केवळ भगवत प्राप्ती करून घेणं एवढंच असतं. मग असे जे विरक्त आहेत त्यांनी भगवंताचं ध्यान कसं करावं ते पुढे सांगतायत की अशी विरक्ती प्राप्त झाल्यानंतर आपल्या हृदयामध्ये नित्य विराजमान असलेल्या स्वतःसिद्ध आत्मस्वरूप अत्यंत प्रिय अशा परमसत्य अनंत भगवंताचं अत्यंत प्रेमानं आणि आनंदानं भजन करावं. आणि इकडे तिकडे न बघता केवळ त्याच्याच भजनाचा निश्चय करावा. कारण त्याच्याच भजनामुळे जन्ममृत्यूच्या चक्रातून आपली सुटका होईल. त्या जन्ममृत्यूच्या चक्रात ज्या अज्ञानामुळं मनुष्य सापडतो ते अज्ञान नाहीसं होईल. अन्य पशुपक्ष्यांची गोष्ट सोडून द्या, पण माणसांमध्ये तरी असा कोणी मिळेल का हो की जो अन्य लोकांना संसाराच्या या वैतरणी नदीमध्ये बुडताना बघतोय, पडताना बघतोय. त्यांच्याकडनं जी नानाविध कर्म होत आहेत त्या कर्मांमुळे अनेक प्रकारची लहान मोठी दुःख भोगताना पाहतोय. आणि तरीसुद्धा तो भगवंताचं मंगलमय असं चिंतन करणार नाही किंवा ह्या असद्रूप असलेल्या विषयभोगांपासून तो आपलं चित्त काढून घेणार नाही. जो चतुर आहे, ज्ञानी आहे, शहाणा आहे, तो नक्कीच ह्या ह्याच्यात अडकणार नाही. काही साधक शुक महामुनी म्हणतात की आपल्या हृदयाच्या आत हृदयाकाशामध्ये विराजमान असलेल्या भगवंताचं अंगुष्ठ मात्र रूप डोळ्यासमोर आणतात, त्याची धारणा करतात आणि ते अशा प्रकारे ध्यान करतात की त्याचं संपूर्ण रूप आपल्या समोर आलं पाहिजे. मग तो अंगुष्ठ मात्र भगवंत जो आहे तो कसा आहे. त्याच्या 4ही हातांमध्ये शंख, चक्र, गदा, पद्म आहेत. मुखावर अत्यंत प्रसन्नता झळकते आहे. त्याचे नेत्र अतिशय विशाल आहेत, एखाद्या कमलदलासारखे, आणि कोमलही आहेत. कदंब पुष्पाच्या केसरांसारखं पिवळं वस्त्र त्यांनी धारण केलं आहे. त्याच्या दोन्ही बाहूंमध्ये अतिशय श्रेष्ठ असे रत्न जडवलेले सोन्याचे बाजूबंद आहेत. मस्तकावर सुवर्ण मुकुट आहे, तोही तेजाने झळाळतो आहे. कानांमध्ये कुंडलं आहेत, त्याच्यात अतिशय किमती रत्न जडवलेली आहेत. त्या अंगुष्ठ मात्र भगवंताच्या चरणकमलांशी तो स्वतः निमग्न आहे आणि त्याच्या हृदयकमलावर या अंगुष्ठ मात्र भगवंताची चरणकमलं अतिशय आरामात विराजमान झालेली आहेत. भगवंताच्या हृदकमलावर एक सुवर्णरेखा दिसते की जे श्रीवत्स लांछनाची खूण आहे. गळ्यामध्ये कौस्तुभमणी लटकतोय. वक्षस्थलावर वनमाला आहे.
की जी कधीही कोमेजत नाही, म्लान होत नाही. कमरेला करदोट आहे, बोटांमध्ये अतिशय बहुमूल्य अशा अंगठ्या आहेत, पायांमध्ये नूपुर आहेत, हातांमध्ये कंकणं आहेत, नाना प्रकारची आभूषणं त्यांनी धारण केली आहेत. त्या अंगुष्ठ मात्र भगवंताच्या मस्तकावर ते केस आहेत ते अतिशय कोरळे आहेत आणि काळे निळे आहेत, स्वच्छ आहेत. त्याचं मुखकमल अतिशय मंद मंद हास्यानं शोभून दिसतंय. अशा प्रकारचं संपूर्ण रूप काही साधक आपल्या मनश्चक्षूंसमोर आणतात आणि त्याच्यात इतके रमतात की त्या धारणेमुळे त्यांना इतस्ततः भटकावं लागत नाही. भगवंताच्या भुवयासुद्धा भक्तावर अनुग्रह करण्यासाठी हालचाल करतात. अशा प्रकारचं काही साधक ह्या अंगुष्ठमात्र मूर्तीचं, भगवंताच्या मूर्तीचं ध्यान करतात. हे ध्यान पूर्णपणे जर साधायला हवं असेल तर भगवंताच्या चरणकमलापासून अगदी थेट मुखकमलापर्यंत मधली जी जी काही अंग आहेत ती सगळी अंग तपशीलवार एकाग्र चित्तानं आपल्या ध्यानात आणली पाहिजेत. बुद्धीच्या द्वारे ती ग्रहण केली पाहिजेत. आणि असं करता करता जसशी बुद्धी शुद्ध होत जाईल ह्या ध्यानामुळं, या धारणेमुळं, तसतसं त्या साधकांचं चित्तही स्थिर होत जाईल. एकेका अंगाचं ध्यान स्थिर झालं, ते पक्क हृदयामध्ये बसलं की मग पुढच्या अंगाकडे त्या साधकानं लक्ष द्यावं, त्या अंगाचं ध्यान करावं. त्यातले सगळे तपशील, उदाहरणार्थ एक भगवंताच्या गळ्यात कौस्तुभमणी आहे, त्या कौस्तुभमण्याची छटा कशी आहे, रंग काय आहे, त्याला काही छिद्र आहे का, तो कोणत्या दोऱ्यात, इतका बारीक सारीक तपशील लक्षात घेऊन त्या अंगाचं, त्या भागाचं साधकानं जर ध्यान केलं तर त्याच्यासाठी जी एकाग्रता लागते चित्ताची, त्या एकाग्रतेमुळे त्या साधकाचं ध्यान इकडे तिकडे कुठल्याही विषयांमध्ये भटकणार नाही. आणि जोपर्यंत अशी संपूर्ण मूर्ती आपल्या हृदयामध्ये, हृदयाकाशामध्ये स्थिरावत नाही, तोपर्यंत ते ध्यान साधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. मग त्या साधकाने आपली जी नित्यकर्म आहेत, नैमित्तिक कर्म आहेत, ती कर्म तर करायलाच पाहिजेत, कर्तव्य ती करायलाच पाहिजेत, स्नान संध्यादिक. पण त्याच्यातून उरलेला जो वेळ आहे तो सगळा वेळ भगवंताचं असं ध्यान धरण्यामध्ये, भगवंताच्या रूपाची अशी धारणा करण्यामध्ये करायला पाहिजे. आणि जोपर्यंत भगवंताविषयी अनन्य प्रेममय असा भक्तियोग चित्तामध्ये स्थिर होत नाही, तोपर्यंत ह्या स्थूल रूपाचं चिंतन त्या साधकांनी करायला पाहिजे. परीक्षिता शुकदेव सांगतायत की योगी पुरुष अशा मनुष्यलोकाचा त्याग करायला केव्हाही सिद्ध असतो. मग तो देश आणि काळामध्ये आपल्या मनाला अडकवत नाही. अत्यंत सुखपूर्वक अशा स्थिर आसनावर बसून तो आपल्या प्राणांवर विजय मिळवतो, मनानं आपल्या इंद्रियांचा संयम करतो आणि निर्मल अशा बुद्धीनं मनाला नियंत्रित ठेवून मनाच्याच बरोबर बुद्धीला त्या क्षेत्रज्ञामध्ये आणि क्षेत्रज्ञाला अंतरात्म्यामध्ये लीन करतो. नंतर आत्मारामाला परमात्म्यामध्ये लीन करतो आणि त्या परमशांतिमय अशा अवस्थेमध्ये तो स्थिर होतो. आणि मग त्याच्यासाठी अन्य कुठलंही कर्तव्य शिल्लक राहत नाही, उरत नाही. काही करायचं आहे अशी अवस्था त्याची राहत नाही. ही जी अवस्था आहे, ह्या अवस्थेमध्ये ना सत्वगुण असतो, ना रजोगुण असतो, ना तमोगुण असतो.
अहंकार, महत्त्व आणि प्रकृती ह्यांचं सुद्धा अस्तित्व त्या योग्याला ह्या अवस्थेमध्ये जाणवत नाही, राहत नाही. आणि अशा स्थितीमध्ये जेव्हा सगळ्या देवतांचा नियामक असलेला काळ तोही इथे कार्यशून्य होतो, त्याचीसुद्धा इथे कुठल्याही प्रकारे डाळ शिजत नाही. आणि मग देवता आणि त्यांच्या अधीन असणारे प्राणी हेही त्याच्या ठिकाणी उरत नाहीत. सगळ्यांपासून तो अलिप्त होतो. काही योगी नेती नेती असं म्हणत म्हणत सगळ्या गोष्टींचा निषेध करत त्या भगवत स्वरूपापर्यंत जातात. आणि मग आपलं शरीर आणि तत्संबंधी अन्य सर्व विषय यांचा त्याग करतात आणि आत्मबुद्धीमध्ये हृदयाच्या द्वारा पावलोपावली भगवंताच्या ज्या परमपूज्य स्वरूपाचं त्यांना वेड लागतं त्याच्याशी ते आलिंगन घेतात आणि अनन्य प्रेमानं ते परिपूर्ण असतात. हेच ते विष्णूचं परमपद आहे. आणि ह्या विषयामध्ये सगळ्या शास्त्रांचं एकमत आहे. पुढे 21व्या श्लोकापर्यंत दुसऱ्या अध्यायाच्या त्यांनी सद्योमुक्तीचं वर्णन केलं आहे. पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.